ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी जे आंदोलक मुंबईत थांबलेले आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता जे चटणी, ठेचा, भाकरी, पाणी बॉटल असेल असं बिस्किट वगैरेच्या जवळजवळ 8 ते 10 गाड्या आता इगतपुरी तालुक्यातून रवाना होत आहेत। आणि याचबरोबर येथे जे काही कच्चा अन्न, तांदूळ वगैरे, इगतपुरी तालुक्यात तांदूळ मोठा प्रसिद्ध आहे, त्यामुळे तांदूळाच्याही मोठ्या प्रमाणात जे आहे येथे मुंबईच्या दिशेने आता रवाना करायचं। आपल्याबरोबर आहेत काही मराठा आंदोलक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात का नेमकी त्यांची भावना काय आहे। काय सांगा? आपल्याला कल्पना असेल, TV9 ने व अनेक माध्यमांनी बातम्या चालवल्या की मराठा आंदोलकांचे जेवणाचे हाल झाले। त्यामुळे इगतपुरी तालुक्याच्या वतीने आज आम्ही भरभक्कम 50,000 लोकांना पुरेल इतका शिधा घेऊन चाललोय। त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्याचा तांदूळ फेमस आहे, आमच्या बरोबर आचारी देखील आहेत। जेवढ्या दिवस लागेल तेवढ्या दिवस आम्ही जागेवर अन्न बनवून देणार आहोत। आम्ही जवळपास 10 क्विंटल तांदूळ इथून घेऊन चाललेलो आहोत, पाण्याच्या बॉटल्स घेऊन चाललेलो आहोत। आणि मराठ्यांचं हे आव्हान आहे, प्रत्येकाने चूल मुंबईकरांनी बंद करावी, मुख्यमंत्र्यांनी बंद करावी, उपमुख्यमंत्र्यांनी बंद करावी व आझाद मैदानावर मराठ्यांच्या कष्टाच्या भाकरीचा स्वाद घ्यायला तिथं यावं। आम्ही सगळे तुम्हाला मोफत अन्न पुरवायला, अख्ख्या मुंबईला पुरवायला आता तयार आहोत। ज्या मुंबईकरांनी आमची काळजी घेतली त्यांना देखील आम्ही सांगतो, इथून पुढे देखील मराठी तुमच्या बरोबर उपस्थित राहतील। आणि आज आम्हाला तुमच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून एक माहिती मिळाली, भुजबळांनी काहीतरी 2:30 वाजता OBC समाजाच्या काही नेत्यांची बैठक घेतली। अहो, आम्हालाही बोलवाल त्या बैठकीला, आम्हालाही कळू द्या भुजबळांच्या मागे किती OBC आहे। अहो, आज ज्या भाजी भाकरी आम्ही घेऊन चाललोय त्या थापायला आमच्या OBCच्या माता बहिणी देखील होत्या, म्हणून त्यांच्याबरोबर किती समाज आहे आम्हाला माहिती आहे। अनेक OBC बांधवांना माहिती आहे की मराठ्यांच्या हक्काची लढाई आहे, मराठ्यांच्या पोरांवर जो अन्याय होत होता, जिथं ऍडमिशन मिळत नव्हते त्यासाठी जी लढाई आहे, म्हणून OBC बांधव देखील आमच्या सोबत आहे। तरी देखील भुजबळांनी जर नाटक केलंच तर हे नाशिककर म्हणून आम्ही त्यांना आव्हान करतो, तुमचं मंत्रिपद तर पुन्हा एकदा जाईलच, परंतु तुमचं फिरणं देखील मुश्किल होईल। आणि भुजबळांचे जे बजल बच्चे इथं फिरत राहतात आणि जे आव्हान करतात की मराठ्यांना आम्ही असं करू, मराठ्यांना मिळूनच देणार नाही, आवाज छाते ठोकपणे जसे आम्ही पुढे आलो, तुम्ही फक्त आता मैदानात या। मराठ्यांची जी लढाई आहे, ही लढाई फक्त आता रस्त्यावरची राहिली नसून मनोज दादांनी आव्हान केलंय की रस्ते थांबवू नका, रेल्वे थांबवू नका, परंतु मराठे गरज पडल्यावर आकाशात उडणारं विमान देखील थांबवून दाखवतील, हे आम्ही आज या सरकारला आव्हान करतो। आंदोलक आणि कच्चं धान्य घेऊन चालले 50 दिवस पुरेल इतकं अन्नधान्य हे आपल्या बरोबर येत आहे। आणि भर पावसात सुद्धा हे आंदोलन आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।